नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेमध्ये प्रेक्षक हो, आपलं स्वागत. आज आपण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत. महाराष्ट्रामधला अत्यंत महत्त्वाचा, राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असा ठाणे लोकसभा मतदारसंघ. मुंबई शेजारचा भला मोठा हा लोकसभेचा मतदारसंघ आहे. इथून देशात पहिल्यांदा रेल्वे मुंबईला धावली. या मतदारसंघाला एक मोठा इतिहास आहे. तलावांचं शहर असा ठाण्याचा लौकिक आहे आणि या ठाण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावरती नागरिकीकरण झालेले विभाग या ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये. अनेक मोठ्या समस्या या मोठ्या मतदारसंघात सारख्याच या मतदारसंघामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्येची घनता असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघामधल्या लोकसभेचा रणसंग्राम कसा रंगतोय ते आज आपण पाहणार आहोत. आपल्याबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघामधली जनता आहे, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, विविध क्षेत्रात काम करणारी ठाणे लोकसभा मतदारसंघामधली मतदार मंडळी आहेत. उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी. आपण सुरुवातीला उमेदवार प्रतिनिधींची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर नजीब मुल्ला आहेत, ते माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते आहेत. नजीब मुल्ला, आपलं स्वागत. नरेश मस्के आहेत. नरेश मस्के शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यामधले तरुण तडफदार नेते आहेत. नरेशराव, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. ही दोघंही मंडळी आपापल्या उमेदवाराची बाजू लोकांच्या समोर मांडणार आहेत. मल्लिकार्जुन पुजारी गेली अनेक वर्षे या मतदारसंघामधल्या सामाजिक क्षेत्रात काम करणारा चेहरा. मल्लिकार्जुन पुजारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि मल्लिकार्जुन पुजारी आपल्याला का निवडून द्यायचं हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. सुरुवातीला आपण विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधीकडे जाऊयात. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करू आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. आपण आज ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. काय शिवसेनेला निवडून द्यायचं नरेशराव? लाखो लोक टीव्हीवर बसून आता आपल्याला ऐकतायत. त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाचा अजेंडा आपल्याला पोहोचवता येईल. काय आपण कामं केली ते आपल्याला सांगता येईल आणि का पुन्हा आपल्याला निवडून द्यायचं, काय सांगा? नमस्कार. तसं ठाणे जिल्हा हा शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेला का निवडून द्यायचं हे सांगण्याची आता या ठिकाणी मला तरी कशी गरज वाटत नाही. कारण ठाण्यातील जनतेचा शिवसेना भाजप युतीवर पूर्णपणे विश्वास आहे. पूर्वीचं ठाणं, आत्ताचं ठाणं जर आपण पाहिलं तर ठाण्यात झालेला बदल आपण तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि हा बदल केवळ आणि केवळ शिवसेना आणि भाजप युतीमुळे झालेला आहे आणि त्यामुळे ठाण्यातील जनता शिवसेना भाजप युतीला निवडून देणार आहे. नजीब मुल्ला, आनंद परांजपे आपले उमेदवार आहेत. एकेकाळी इथनं आपला खासदार होता. पुन्हा एकदा लोकांच्या समोर आपल्या खासदाराला निवडून देण्याकरता आपण जाता आहात. का लोकांनी आपल्याला निवडून द्यायचं? का राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदान करायचं? काय आपला अजेंडा आहे? काय सांगाल मतदारांना? सर्वप्रथम म्हणजे अजित, आता शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, सर्वप्रथम त्यांनी जे शब्द वापरलं की हे आमचे बालेकिल्ले आहेत, हे त्यांचा अहंकार दाखवतं. तुमचा प्रश्न नागरिकांना निवडून देण्याचा होता. कामं काय केली काय नाही केली ते सांगण्यात तात्पर्य बाजूला ठेवून अहंकार, जे लोकांनी यांना डोळ्यावर पट्टी बांधून जे त्यांचा अहंकार आहे ते अहंकार दिसतं. आनंद परांजपे मागील 2014 ते 15 मध्ये 2014 की आपण नरेशराव तुमचा 2014 ते 2019 पर्यंत एक रिपोर्ट कार्ड म्हणून सत्ताधाऱ्यांनी, केंद्र शासनाच्या सत्ताधाऱ्यांनी, खासदारांनी केलेली कामांना नागरिकांसमोर जायला हवं होतं. केंद्र शासनाने जीएसटी आणलं. जीएसटी मध्ये आधी आम्ही शिफारस केलेलं जीएसटी बदल केला, निर्णय त्यांचा ठाम नाही. उज्ज्वल योजना आणली. ज्या उज्ज्वल योजनेमध्ये जेवढा ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलं, ते ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलं तेवढा ॲडव्हर्टाइजमेंटवर. ताई मी बोलायला आपल्याकडे येणार आहे. काय होईल माहिती आहे? लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे. नाही, माझी एक विनंती आहे, या गोंधळामध्ये तुमचा वेळ जाईल. नरेश मस्के बोलतील, मी आपल्याकडे येईल, त्यांना बोलू दे. लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांची चूक नाहीये. ते आधीपासून ज्या टीम मध्ये आहे ते चिडू टीम आहे. पाकिस्तानच्या टीमचा हिरवा झेंडा घालून आलेत ते. पाकिस्तानच्या टीमचे चिडू लोक आहेत ते. प्रामाणिकपणे तत्पर्य समोर खेळणारी माणसं नाहीये, चिडूच माणसं आहे ते. कोणाला बोलू देणार नाही. सत्य आवडत नाही त्यांना. अजित सावंत साहेब त्यांनी त्याच्यानंतर उज्ज्वल जेवढी ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलं. ताई ऐकूया ना. नाही
मी तुमच्याकडे मी येईल. तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर कसं चालेल? ऐका तरी मग. नाही येऊ देत ना, मी येतो ना आपल्याकडे. हे बरोबर नाही. लोक हे बघतात टीव्हीवरती. तुम्ही त्या वेळ घेतला त्यांचा, तुमचा वेळ कमी होईल. नरेश मस्के उत्तर देतील ना त्याचं. असं आहे का केंद्र शासनला त्यांच्याकडे कुठलाही आधारावर जात नाही. शहीदांच्या नावावर मतं मागतायत, जातीवादवर मतं मागतायत. मतं मागण्यासाठी त्यांच्या कामावर मतं मागा ना. 5 वर्ष तुम्ही कामं केली ना. डिमॉनिटायझेशनच्या निर्णयावर काय झालं? आणि अजित शेवटचा सांगतो, जे ठाण्याचा विकास म्हणतायत, तुमचा आवाज टीव्हीवर जातोय. ठाण्याचा विकास जे म्हणतायत, तर मला एवढं त्यांना आवर्जून सांगायचंय, जे ठाण्याचे रस्ते आणि एवढे विकास झालेले आहेत, हे केंद्र शासननी, UPA सरकारने JNU अंतर्गत 7,000 घरं बांधायला निधी दिला नसताना तर हे विकास झाला असता का यांचा? ठीक, म्हणजे हा आमचा विकास आहे असं त्यांचं नाव आहे. नरेश मस्केला उत्तर द्या. मला मल्लिकार्जुन पुजारींच्याकडे जायचं. आता मस्केनं ऐकूयात. ताई नाही, आपल्यालाच बोलायचं असेल तर नरेश मस्केनं या ठिकाणी आमचे मित्र नजीम मुल्ला यांनी ठाणेकर जनतेचा अपमान केलेला आहे की डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी मतदान केलं. अशा पद्धतीचं वक्तव्य करून जी तमाम ठाणेकर जनता आहे त्याचा त्यांनी अपमान केला. त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. कारण बरं, आपण पुन्हा मुद्द्यावर येऊयात. आणि हिरवा रंग हा पाकिस्तानचा रंग आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. नरेशजी, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला विकास मांडला पाहिजे. लोक तुम्हाला ऐकतायत, तुम्ही विकासाबद्दल बोला. या ठिकाणी त्यांना बोलू देत. तुम्ही ताई त्यांना बोलू देत ना. नाही, त्यांना बोलू देत ना. नरेश मस्केंचा वेळ घेताय तुम्ही, त्यांचा वेळ. मला पुजारींकडे जायचं. विचारांनी केलेली कामं लोकांसमोर आहेत. राजन विचारांनी केलेली कामं लोकांसमोर आहेत. नवी मुंबई असेल, भाईंदर असेल, रेल्वे स्टेशनचा विकास त्यांनी केलेला आहे. नवीन ट्रेन थांबलेल्या आहेत. रेल्वे स्टेशनची अतिशय चांगल्या पद्धतीने मग पासपोर्ट ऑफिस असेल. त्याचबरोबर ठाणे शहरात 3 उड्डाण पूल या ठिकाणी केलेला. ठाणे शहराचा मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदरचा पूर्णपणे विकास शिवसेना भाजपा युतीने केलेला आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रचंडपणे स्मार्ट सिटी करता निधी उपलब्ध करून दिलेला आणि शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदललेला आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मतं मागत आहोत. माझी एक विनंती आपल्याला. ताई माझी एक विनंती आपल्याला. एक मिनिट ताई माझी नरेशजी मस्के, माझी एक विनंती आहे आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना इकडे बघायला. ताई टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये काही आचारसंहिता असते. तुम्ही तुमच्या माणसाला सुद्धा बोलू देत नाहीये. असा गोंधळ चालणार नाही. तुम्हाला सगळ्यांचं ऐकायला लागेल. हा लोकशाही मार्गाने कार्यक्रम होईल. लोकांचे मुद्दे मला मांडायचे आहेत. घोषणाबाजी आपण करणार असाल तर प्लीज मला आपल्याला थांबवायला लागेल. प्लीज नाही, असं कसं काय गप्पा बसायला होणार? तुम्ही दुसऱ्याचा आवाज दाबू शकत नाही. प्लीज शांत बसा. बिलकुल नाही. मी दोघांना समान संधी दिली. तुम्ही दादागिरी करणार का माझ्यावरती? बिलकुल नाही. मला तुम्हाला थांबवावं लागेल. प्लीज शांतता ठेवा. मल्लिकार्जुन पुजारी, मी आपल्याकडे येतो. नाही, लोकशाही मार्गानेच कार्यक्रम होईल. हुकुमशाही मार्गाने कार्यक्रम माझा होणार नाही. प्लीज. मल्लिकार्जुन पुजारीजी, वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं? काय आपला अजेंडा आहे? ठाण्याची जनता बघते आपसात भांडणं, यांचे विकास. हाच तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी. ते काय विकास करतील? यांच्या आपसात भांडणामध्ये 5-5 वर्ष निघून चाललेत. हे फक्त वंचित आणि वंचित आघाडीच करू शकते. यांचा विकास ठाण्याचा प्रवेशद्वार दाखवतो. मी नवी मुंबईतून येताना कळव्याच्या इकडे 2-2 तास मी. यांचा विकास दिसतोय ठाणेकर जनतेना. यांचा विकास सगळं जनता बघते. आणि इकडे भांडण करून हे लोक जर हे विकास दाखवत असतील, त्याला एकच पर्यायी मार्ग आहे, वंचित बहुजन आघाडी. ठीक, मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. मी आता सर्वसामान्यांच्याकडे येतो. आपण सगळे ज्येष्ठ आहात, आदरणीय आहात. ताई, मी आपल्याकडे येणार आहे. आपल्याला मतं मांडायची आहेत. पण लोकशाहीमध्ये समोरचा काय म्हणतोय, खरं असेल खोटं असेल, आपण त्याचं ऐकून घेतलं पाहिजे. इथे खूप मोठी माणसं आहेत. आपण स्वतः अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत आहात. संयमानं सगळ्यांनी एक लोकसभा स्तरावरचा मुद्दा मांडावा. तत्पूर्वी या कार्यक्रमामध्ये आम्ही माजी सैनिक मेजर गावंड सर इथे आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आम्ही प्रत्येक कार्यक्रमात माजी सैनिकांना आमंत्रित करतो. कारण देशासाठी तारुण्य दिलेले, सर्वोच्च बलिदान केलेल्या या घटकाला आपल्या प्रत्येक कार्यक्रमात बोलवायचं आम्ही असं ठरवलंय. सैनिकांसाठी आम्ही शौर्य सन्मानही सुरू केलाय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. आपण मेजर साहेबांपासून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मेजर साहेब, माजी सैनिकांच्या या निवडणुकीत नेमक्या काय अपेक्षा आहेत? माजी सैनिकांच्या अपेक्षा एकाच पक्षाकडनं नाही आहेत, तर सगळ्यात ठाणे जनतेचं आहे. आणि ते म्हणजे
की हा आपला पायंडा पडला आहे की जर जवान शहीद झाले तर ताबडतोब आपण पाकिस्तानचे झेंडे जाळतो, मेणबत्त्या पेटवतो, त्यानंतर मोठे मोठे निषेध याचा बोर्ड लावतो. पण हे खरोखरच उपयोगी आहे का? याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? जनतेनी ताबडतोब जे शहीद झालेत त्यांच्यासाठी काहीतरी पैसे एकत्र केले पाहिजेत, त्यांना दिले पाहिजेत. काही जणांनी आपल्यापैकी जाऊन त्यांच्या घरी त्यांच्या विधवा पत्नीला भेटलं पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. किंवा दिवाळी किंवा दसरा असे मोठे सण असतील तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांना 2 मिठाईचं सन्मान राखला पाहिजे. हे माझं मुख्य हे आहे. आणि मला एक सांगावंसं वाटतं की आपले खासदार राजन विचारे साहेब यांनी आपल्या बाजूलाच एक शहीद हे मला केले आणि ते शहीदांचं स्थान आहे, स्मारक आहे. तिकडे त्यांनी मोठं स्नान हे उभारले, सगळ्यांना उभारी येते. थँक्यू सर. आणि त्याच्यानंतर दरवर्षी तिथे काहीतरी प्रोग्राम असतो. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी उरी भागामध्ये जेव्हा 4 आपले महाराष्ट्रीयन जवान शहीद झाले त्यांच्या वीर पत्नीला बोलवून त्यांचा सन्मान केला आणि त्यांना 1-1 लाख रुपये दिले. मला वाटतं ही त्यांची खूप मोठी सेवा आहे. थँक्यू सर. मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. लोकसभा स्तरावरचा एक मुद्दा आपण मांडूया. ताई, आता आपल्यापैकी कोण बोलू शकता? अगदी थोडक्यात उभं राहायला लागलं आपल्याला. थोडक्यात एक मुद्दा सगळ्यांच्याकडे एक मुद्द्यासाठी. सन्मान्य आपले नजीमुल्ला साहेब म्हणत आहेत यांनी अंगावरती परिधान केला हा हिरवा झेंडा पाकिस्तानचा. हॅलो, नाही हॅलो, म्हणूनच सांगते मी. हॅलो, आपलं हे व्यासपीठ आहे, हे कामाची पावती देण्यासाठी आहे. आपल्याला वैयक्तिक पाकिस्तानी आणि हिंदुस्थानाचा इथे काही संबंध नाही आहे. तर सन्मान्य नजीमुल्ला साहेबांना सांगा की जे विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही बोला आणि हा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून, खासदार राजन विचारांच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. ठाण्यातली जनता एवढी आंधळी आणि दूधकुळी नाही. लक्षात आलं. अगदी थोडक्यात उभं राहायला लागेल आपल्याला. मला या ठिकाणी सांगायचं आहे, गेले कित्येक वर्ष ह्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष या ठिकाणी शिवसेना BJP सत्तेवर आहे. मला फक्त लोकसभेच्या संदर्भात बोलायचं आहे. माजी खासदार संजीव नाईक साहेबांनी ह्या लोकसभेच्या एरियामध्ये जी कामं केली, जे स्टेडियम बांधलं, जो काही विकास केला, तो विकास सध्याचे जे खासदार यांनी केला का? जर तुलना केली या दोन्ही कामाची तर संजीव नाईक साहेब ह्या ठिकाणी 99% उजवे आहेत, हे माझं म्हणणं आहे. 99% उजवे असं म्हणणं आहे. वंचितच्या काही कार्यकर्त्यांकडे जाऊया थोडक्यात. मेरा सवाल NCP से है, जो यहाँ के अभी NCP के जो साहेब, माझी एक विनंती आपल्याला. साहेब माझी एक विनंती. आपले नेते तिथे बोलायला प्लीज. वेळ वाया जातोय. आपल्या लोक कार्यक्रम बघतायत. असं कृपया करू नका. पक्षाची पट्टी आपल्या गळ्यात आहे, लोकांच्या लक्षात येत आहे. मेरा सवाल NCP से है कि NCP से पूछा जाए कि तमाम इतने सीटों में इन्होंने एक भी मुस्लिम उम्मीदवार दिया है क्या? ये सेकुलरिज्म का बात करके इतना मुसलमानों के जो वोट लेते हैं और फिर शरद पवार बिन शरद पार्टी में अगर BJP को देने की बात करते हैं तो ये डाइवर्ट होकर कहाँ जा रहा है मुसलमानों का? ये इनसे पूछा जाए. अगदी खरं आहे. थोडक्यात साहेब, विद्यमान खासदार राजन विचारे साहेब आहेत. त्यांनी एक गाव दत्तक घेतलं होतं शिलफाट्याला, पिंपळ नावाचं. हे गाव दत्तक घेण्याची योजना ही केंद्र सरकारकडनं, प्रधानमंत्रीकडनं होती. 5 वर्षामध्ये त्या गावात त्यांनी काय केलंय हे प्रतिनिधींनी सांगून द्यावं आम्हाला. 5 वर्षात काय केलं हे सांगून द्यावं असं ते म्हणतात. अगदी थोडक्यात सगळ्यांनी. लोकसभा स्तरावरचे महिला भगिनी बऱ्याच आहेत. महिलांचे काही प्रश्न असतील, लोकसभा स्तरावरचे प्रश्न आपण सांगा. अगदी थोडक्यात येतो आपल्या. खासदारांनी मूलभूत सुविधा की पायाभूत सुविधा, तर मूलभूत सुविधा या विकासाकरता काय केलं ते सांगावं. किती पायाभूत सुविधा आणि मूलभूत विकासाकरता त्यांनी खासदारांनी काय केलं ते सांगावं. अहवाल ते दाखवत आहेत. थोडक्यात अगदी मला जाऊ दे. खासदारांचं क्षेत्र उत्तनपासून CBD बेलापूरपर्यंत आहे. तुम्ही उत्तनमध्ये जाऊन तिथला सर्वात मोठा प्रश्न मच्छीमारांचा, मेरीटाईम बोर्डामार्फत जो पाठपुरावा केला तुम्ही पहा. आणि या अहवालामध्ये एकही असं काम राहिलेलं नाही की खासदारांनी केलं नाही. आणि खासदार कुठे म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या FB जा. 2014 पासूनच्या आत्तापर्यंत त्यांचं पेज हे करा. तुम्हाला सगळं डे टू डे त्याच्यावर त्यांनी आम्हाला मिळेल. एवढा चांगला खासदार मिळाला असताना हे डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं बोलतात. आम्हाला याच्यावर खूप दुःख ठाणेकरांना वाटतंय. नमस्कार. खासदारांनी केलेल्या कामापैकी
दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत. साधारणतः ठाणा स्टेशन सर्वांना जास्त त्रास होतो तर रेल्वेचा, तर त्यासाठी खासदारांनी काय केलं ते कृपया सांगावं. दुसरी गोष्ट, पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न केले ते सांगितलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये स्थानिक जे कोळी बांधव आहेत, स्थानिक जे आगरी बांधव आहेत, जो इथला भूमिपुत्र आहेत, त्यांच्या मोठ्या समस्या आहेत आणि त्या देखील काही जण पाठीमागणं मांडतात. अगदी थोडक्यात. आज साहेब आम्ही गेले 30 वर्ष इकडे स्थानिक असून माननीय राजन विचारे इकडून नगरसेवकपासून आज खासदार झाले. आजूबाजूचा गार्डनचा विकास झाला पण आमच्या झोपडपट्टीचा अजून विकास नाही झाला. हा प्रश्न कधी सुटणार असं त्यांचे विचार. ठीक. वाढती समस्या आहे आणि ती समस्या आता आपण मोदी साहेबांची योजना आहे की 2022 पर्यंत सगळ्यांना घर मिळणार आहे. ती तुमची समस्या सोडवली जाणार आहे. अनाधिकृत झोपडपट्टी असल्यामुळे थोडासा प्रयत्न चालू आहे की काय करता येईल. खूप मोठं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे आणि अनाधिकृत भरपूर आहे, सगळे बाहेर नाही येत आहेत, त्याच्यामुळे ही समस्या. ठीक येतो ताई. की संजीव नाईक साहेबांनी काय काम इथे जे काम केले तेच काम आता आहे. पण संजीव नाईक साहेबांनी जे स्टेडियम्स कुठले बांधले स्टेडियम्स त्यांनी ठाण्यात एवढी कामं होतात म्हणून तर लोक इकडे येतात. एवढे मुंबईपासून लोक येतात, कामं होतात म्हणून तर येतात ना. थोडक्यात आहे. यस, अगदी थोडक्यात. मला ॲक्च्युली असा प्रश्न विचारायचा आहे की म्हस्के साहेब, तुम्ही आता बोलले की साहेबांनी ठाणा स्टेशनच्या इथे काही फलक लावलेत की जिथे ट्रेन थांबतात. त्या ठाणा स्टेशनमध्ये लेडीजला वॉशरूमला जाण्यासाठी टॉयलेटची चांगली व्यवस्था तुम्ही केलेली आहेत का हे मला सांगा. सेकंड ऑफ ऑल प्रश्न असा आहे की तुमची लोक अजूनही हेच सांगतायत की आम्ही पाण्याची व्यवस्था करू, आम्ही व्यवस्था सगळ्या नीट करू. अजूनही तुमची करू चालू आहे. 5 वर्ष झाले तुमच्या अजून काही केलेलं नाही. थोडक्यात उभा राहायला लागला. हे जे विकास सांगतात, नवी मुंबईमध्ये यांच्या खासदारांनी पासपोर्ट ऑफिसचं ओपनिंग केलं, नुसता बोर्ड लावला. पासपोर्ट ऑफिसमध्ये एकतरी कर्मचारी आहे का? विचारा यांना. अगदी थोडक्यात ताई. साहेब, त्याने आता प्रश्न विचारला पिंपरी गावचा, त्यांना गावचं नाव पण नीट माहिती नाही. मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे आणि त्या पिंपरी गाव त्यांनी दत्तक घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा केले, याचा पुरावा आहे. पूर्णपणे पिंपरी गावात सुधारणा केली, कारण आमची 17 गावं प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्यातलंच हे गाव आहे. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट पूर्ण माहीत आहे. त्यामुळे सुधारणा केले आणि हे नाही म्हणतात, हे किती चुकीचं आहे. आणि ठाण्यामध्ये नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत शिवसेनेची सत्ता आली आहे. शिवसेना भाजपवर लोकांचा विश्वास आहे म्हणून शिवसेना भाजपची सत्ता आहे. पण खासदारांच्या दत्तकावाबद्दल ते म्हणतात की आहे, आपण त्यांच्याकडे याची दे याची डोळा. काय तुमचं नेमकं म्हणणं सांगा मला, उत्तराला जायचं. ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे की त्यांच्याकडे गेल्या 5 वर्षामध्ये साधी पाण्याची टाकी बांधली नाही. पाण्याची टाकी 2 वर्षापूर्वी बांधली. पाण्याच्या लाईन आजपर्यंत टाकल्या नाहीयेत. 1 वर्षापूर्वी टाकलेल्या लाईन होत्या, त्या गंजल्या, त्या पुन्हा काढल्या, पुन्हा पाण्याची लाईन टाकल्या. त्या ठिकाणी ग्रामस्थांना साधी एक शाळा देखील नाहीये. त्या ठिकाणी ग्रामस्थांना हॉस्पिटल देखील नाहीये. आणि त्याच ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट, ग्रामस्थांकडे आजपर्यंत 5 वर्षामध्ये खासदार बघायला पण गेले नाहीयेत. सांगा आता. आपण उत्तराला जाऊयात. अनेक प्रश्न आता मात्र आता आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. छोट्या काही प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रतिनिधी येत आहेत. आपण संसदीय पद्धतीने बोला. आपण उत्तर द्यायला आहेत ना इथे नेते, काँग्रेसचे प्रतिनिधी देखील. सर, आता शिवसेनेच्या प्रतिनिधींनी आपला उमेदवाराला निवडून का द्यावं याच्यासाठी 25 वर्षाचा, मागच्या 25 वर्षाचा हवाला घेतला की हा विकास आमच्यामुळे झाला. परंतु 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होता, तर त्याचं श्रेय यांना देणार का? काँग्रेसच्या उमेदवाराला जो मागच्या 5 वर्षापूर्वी, त्याच्या अगोदर 5 वर्ष संजीव नाईक खासदार होते, मग त्याचं श्रेय त्यांना नाही का? ह्याचं उत्तर त्यांनी. अगदी थोडक्यात. खरं म्हणजे सुरुवातीला हा विचार करायला पाहिजे की एकनिष्ठ कोण आहे. एकनिष्ठ असलेला उमेदवार ज्या पक्षाकडे आहे त्याचा विचार सर्वसामान्य जनता करणार आहे. आणि एकनिष्ठता काय असते हे उमेदवाराला मतदारांनी वर्षानुवर्ष सांगितलेलं आहे. ठाण्याला उपसांस्कृतिक राजधानी जेव्हा तुम्ही सगळेजण म्हणता आणि जेव्हा कव्हरेज करता, तेव्हा गडकरी रंगायतन कोणामुळे झालं? बाळासाहेबांनी फक्त लोकांना सांगितलं की तुम्हाला काय हवंय. त्यांनी सांगितलं गडकरी रंगायतन हवंय, तर लोकांनी मतदान केल्यानंतर पहिली सत्ता आल्यानंतर गडकरी रंगायतन आलं, दादोजी कोंडदेव आलं, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आलं. आज मला सांगा, संपूर्ण महाराष्ट्रातना कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम कोणी केलंय? तुमचं लक्षात. थोडक्यात एक फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वसामान्यांचे मुद्दे, कुठल्याही पक्ष अभिनिवेश न ठेवता इथं स्थानिकांचे मुद्दे आहेत, इथे प्रवाशांचे मोठे मुद्दे आहेत, वाढतं नागरिकीकरण आहेत, अनेक मुद्दे आहेत या लोकसभेमध्ये महत्त्वाचे. काय मुद्द्यांवर निवडणूक होती?
नाही, ते सगळ्यात जास्त मुद्दा महत्त्वाचा घेतला जातो तो म्हणजे 3 शहरात लक्षात घ्या. 3 शहराची लोकसंख्या आज तुम्ही धरली आपण 3 महापालिका 40 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेलेली आहे. खासदाराला मिळतो तुम्हाला 5 कोटी वर्षाला, 25 कोटी तुम्हाला 5 वर्षाला मिळतात. आता मी नुकतेच खासदारांची वेबसाईट चेक केली, त्यावर त्यांचा 99.68% हा खर्च जो झालेला दिसतोय. हा वेबसाईटवरचा आकडेवारी आहे, समजला? नाही, वेबसाईट चेक करा तुम्ही. मी स्वतः ही माझी पहिली लोकसभा नाही आहे. लक्षात घ्या. मी एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून बोलतोय. गेली 30 वर्ष पत्रकारिता करतोय. ही माझी 6वी लोकसभेची इलेक्शन आहे. मला प्रत्येकाचं सगळ्यांचं काय सगळं माहिती आहे. संजीव नाईकचा सुद्धा उल्लेख झाला इथे. मीच आता कुठल्या पक्षाचा हे ना सांगतो मी तुम्हाला. 2009 साली संजीव नाईक निवडून आले. 2009 ते 10 ते 11 यानंतरच्या काळानंतर ह्या 2 वर्षात आपण तर खासदार निधी आपण पाहिला तर 1 रुपया देखील तरी खर्चाला दिसलेला नाही आहे. हा अजूनही वेबसाईटवर नोंद आहे. ही तुलना आपण दोघांशी केली. ठाण्यामध्ये आपण आहोत. ठाणे लोकसभा मतदारसंघामधले हे सर्व मतदार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत. उत्तराला नेत्यांकडे जायचं आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू असेल. लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे ठाण्यामध्ये. पुन्हा एकदा स्वागत. ठाण्याच्या लोकसभा रणसंग्रामामध्ये आपण आहोत. माझी विनंती आहे सगळ्यांना, ताई कार्यक्रम सुरू झालाय, प्लीज खाली बसा. प्लीज 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 प्लीज. चला चला चला. ताई 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 नाही 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 कुणी वैयक्तिक आरोप करू नका. कार्यक्रमाचा वेळ वाया जातोय. मित्रा 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 बाजूला 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 बसा बसा. नाही नाही, खासदारकीचा विषय आपण त्याच्यावरच बोलूया. वैयक्तिक आरोप नाही, प्लीज. ताई बसा, ताई बसा. आपल्याला उत्तर घ्यायला जायचं. सर या. आपण पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जनतेने अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्याची उत्तरं आपल्याला घ्यायची. उत्तर घ्यायला आपण जातोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो, राष्ट्रीय नेते किंवा वैयक्तिक आरोप आपण करू नका. आपण लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडायला आलो आहोत. आपल्यालाही बोलायचंय. कृपया माझी विनंती आहे, आपण पुन्हा कार्यक्रम सुरू करूयात. नरेश म्हस्के साहेब, अनेक प्रश्न आपल्याला उपस्थित झाले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना काय सूत्रबद्ध विकास झालाय, विकासाच्या मुद्द्यावरती मतदारांना आपण काय सांगा? मी तुम्हाला हा मतदारसंघ आहे, नवी मुंबईपासून मीरा भाईंदरपासून ठाणं. मी काही ठाण्याचीच कामं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला मी ठाण्याची कामं या ठिकाणी सांगतो. जवळजवळ 2 नवीन पादचारी पूल या ठाणे शहरात केलेले आहेत. सरकते 8 जिने आहेत. 4 लिफ्ट लावलेले ठाणा स्टेशनला. प्राथमिक उपचार केंद्र व औषध विक्री ठाणा स्टेशनला एक केलेलं आहे. नवीन शौचालयांची पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी 2 कामं केलेली आहेत. डिलक्स टॉयलेट त्यांनी तयार केलेली आहेत. पार्किंग प्लाझा केलेला आहे. 5 वॉटर कूलर ठाणा स्टेशन, वॉटर वेल्डिंग मशीन, VIP प्रतीक्षालय केलेलं आहे. COD मशीन, जलद बुकिंग स्टेशन वाढवलेले आहेत. या ठिकाणी सचिन शिंदे आणि तुम्ही जर ओरडत असाल तर तुम्ही कामं ऐकण्याची तयारी ठेवा. फक्त आरडाओरड करू नका, कामं ऐका. प्लीज 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 आम्हाला पण येतं प्लीज. या ठिकाणी नवीन स्टेशन, हे लोकशाही विरोधी, हे लोकशाही विरोधी. आपण नेते बोलत असताना जर आपण बोलणार, हा जनतेचा आवाज दाबल्यासारखं, त्याला बोलू देत नाही. याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. टेंडर फायनल झालेलं आहे स्मार्ट सिटी मधून. या ठिकाणी बाजूचं जे काही सराउंडिंग कोपरीसाठीचं काम सुरू झालेलं आहे. मीरा भाईंदरची कामं या ठिकाणी मी बोलतो. या ठिकाणी नवीन 3 पादचारी पूल केलेले आहेत. सरकते जिने आहेत, लिफ्ट आहे, नवीन शौचालय त्या ठिकाणी बनवलेली आहेत. बुकिंग, नवीन ट्रेन्स त्या ठिकाणी थांबवलेले आहेत. आणि तुम्ही जर या ठिकाणी यापूर्वी बोलले संजीव नाईकांनी काम केलं, ह्यांनी काम केलं, जर त्यांनी काम केलं असतं तर या मतदारसंघात ते उभे राहिले असते. त्यांनी नकार दिला उभं राहिला. खास मी लढू का तू लढू, मी लढू का तू लढू, हा लढू, अशा प्रकारचे वाट बघत बसले उमेदवार कोण म्हणून. एक गरीब बिचारा बकरा कल्याणवरून शोधून आणला आणि ठाण्यामध्ये त्याला बळीचा बकरा त्यांनी केला. त्यांनी जर काम केलं असतं तर संजीव नाईक किंवा गणेश नाईक साहेब या ठिकाणी उभे राहिले असते. ते का घाबरले? कारण शिवसेना आणि भाजप युतीने प्रचंड अशी कामं या ठिकाणी केलेली आहेत म्हणून ते घाबरलेले आहेत. रणांगण सोडून पडून गेलेले आहेत. काही प्रश्न लोकसभेचे इथं आहेत. ते म्हणजे मी काही प्रश्न उपस्थित करतोय. माझी विनंती आपल्याला की ठाणे शहराला स्वतःचं धरण का नाही आहे? इथल्या लोकसभा क्षेत्रामध्ये रेल्वेचे प्रचंड प्रश्न आहेत. इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांचे कोळीवाडे, आगरी लोकांच्या वस्त्या ह्या झोपडपट्ट्या आहेत का? त्यांच्या विकासाचं काय? हे प्रश्न आहेत. त्याची उत्तर आपण घेऊ. नजीब बोला प्लीज.
उत्तर घेऊ आपण उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरे देतो. बघा धरण आता आवाज कमी झाला. नाही प्लीज प्लीज म्हणजे काय सोपं काम नाहीये. या ठिकाणी धरण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांच्या विरुद्ध, धरणाच्या विरुद्ध पहिला जर कोणी आवाज उठवला असेल तर प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी त्याला विरोध केलेला पहिला. या ठिकाणी धरण 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 बोलून चुकीच्या पद्धतीने लोकांचा संभ्रम या ठिकाणी करू नये. सोपा विषय नाहीये. मीरा भाईंदर या ठिकाणी स्टेमचं पाणी त्या ठिकाणी पुरवलं जातंय. त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आता तुम्ही म्हणाल नवी मुंबईचं धरण गणेश नाईकांनी बांधलं. गणेश नाईकांनी बांधलं नाही. गणेश नाईकांनी बांधलं असतं तर लोकांनी त्यांना तिथून निवडून दिलं असतं, त्यांचा पराभव झाला नसता. त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे परत जाऊयात. राष्ट्रवादीकडे जाऊयात. राष्ट्रवादीकडे जाऊयात. नजीब मुल्लाजी, काही प्रश्न इथे उपस्थित झाले आपल्याला. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या खासदार, इथले जे खासदार होते तत्कालीन, त्यांचा निधीच त्यांनी खर्च केला नव्हता. दुसरी गोष्ट अशी, त्यांनी नकार दिला इथून उभा राहायला. राष्ट्रवादीकडे योग्य उमेदवार का नव्हता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडं काय असा अजेंडा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा की या अजेंड्यावर आपण लोकांच्या समोर जातात, तो सांगा लोकांना. सावंत साहेब, प्रमुख म्हणजे जे नागरिकांनी आपल्याला उत्तरं दिलेली आहे, जे प्रश्न विचारले आम्हाला त्याची उत्तर देणं, आपल्या कार्यक्रम मार्फत देणं आमचं कर्तव्य आहे. आधी सर्वप्रथम काकीने इथे सांगितलं का तुम्ही पाकिस्तानचं नाव कशाला घेतलं. काकी, मी मान्य करतो तुम्ही त्यांची बिर्याणी खाऊन आले म्हणून पाकिस्तानचं नाव घेतल्यावर तुम्हाला वाईट वाटलं असेल. ज्या भाजप सत्ता, शिवसेना भाजप सत्ता सत्तेपासून वंचित राहू नये म्हणून वंचित आघाडी मुसलमानाने हे मुद्दा जातीवादचा पुढे करतायत. ते बी टीम आहे, तर भाजपची बी टीम कडून आम्हाला काय इतर अपेक्षा पण नाहीये, तर जातीवाद पुढे आणणारच आहेत. राहिला प्रथम मुद्दा की आपण ज्या धरणाच्या बाबतीत प्रमोद हिंदूरावचे यांनी म्हणाले, दुसरा कामाचा पाडा जे वाचून दाखवला यांनी लिहून आलेला, त्याच्यात 2 कामं राहून गेली आहे. साठेनगरला 3 टॉयलेटचे दरवाजे पण त्यांनी खासदार निधीतून बदलले, ते राहून गेलेत. 5 कोटी रुपये मध्ये 5 वर्षात 25 कोटी रुपये. ऐका, आज आमचे सभागृह नेते बाजूला उपस्थित आहे शिवसेनेचे, त्यांना विचारा का तुम्हाला जे स्थानिक स्वराज्य निधी भेटतं त्या व्यतिरिक्त तुम्ही कॅपिटल म्हणून निधी खर्च करतात ना, भेटतात 30 लाख रुपये. वॉर्डात खर्च 25 कोटी रुपये खर्च करतात ना, तर 5 कोटी गुणिले 5 वर्षाच्या 25 कोटीचा पाडा वाचून खूप मोठा उपकार केलेला नाही आहे निधी लॅप्स होऊ नये म्हणून. आणि जे यांनी उत्तर दिलं कोटेकर साहेबांनी, तर मला 1 मिनिट, मला संजीव नाईकांचं आवर्जून सांगायचंय का साहेब तुम्ही वेबसाईट बाजूला ठेवा. जे ढोकालीला स्टेडियम बांधण्यात आलेला आहे ते पूर्ण खासदार निधीतून बांधण्यात आलेला आहे. त्यांनी निधी टॉयलेट, गटर, पायवाटाला वापरलेला आहे, नागरिकांचा उपयोगीसाठी वापरले. त्यांनी जाऊन बघावं, पटत नाही ते म्हणतात चुकीची माहिती आहे. आता तिसरा मुद्दा, हे बघा मी त्यांना बोलायला दिलो, जे ठाण्याचा विकास म्हणाले, जे ठाण्याचा धरणाचा विकास म्हणाले, मला त्यांचा आभार व्यक्त करतो की ते मनाने हृदयाने आमच्याकडे त्यांच्यावर खूप अन्याय झाला. कदाचित आनंद परांजपेसारखी, कारण दिघे साहेबांची सेना राहिलीच नाही. आज सेनाला मोदी लागतं, बाळासाहेब लागत नाही. आज अशी परिस्थिती आहे, आज सेनाला मोदी लागतं, प्रचाराला मोदी मोदी हाक मारतात. बाळासाहेबांचं नाव घेत नाही, लाज वाटते. दिघे साहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते. मला पुन्हा लोकांच्या मध्ये 110 MLD पाण्याचा जे म्हणाले, 110 MLD ते 110 MLD पाण्याचा 110 कोटी रुपये केंद्र शासनाने आम्हाला दिलेला आहे. सांगा त्यांना. ठीक, मला पुन्हा जनतेत जायचंय, मला पुन्हा जनतेत जायचंय. शांतता, थोडक्यात अगदी इकडे, अगदी थोडक्यात. यांच्या व्यासपीठावर राज ठाकरे चालतो का असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पुन्हा लोकांच्या मुद्द्यांकडे जाऊयात आपण. थोडक्यात, प्रवासी या मतदारसंघामध्ये रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वे प्रवाशांच्या काय नेमक्या समस्या आहेत, थोडक्यात काय खासदारांकडून अपेक्षा, थोडक्यात. संघाचा अध्यक्ष नंदकुमार देशमुख गेले 30 वर्षे रेल्वे अभ्यासक आहे. रेल्वे ही गरिबाची जीवनवाहिनी आहे आणि आज सर्वात खंत आहे. आता बस्के साहेबांनी जे वर्णन केलं की खरोखर 5 वर्षामध्ये या ऐतिहासिक ठाणे शहराचे चांगलाच विकास झालेले आहेत. 6 एस्केलेटर झालेले आहेत, 6 लिफ्ट झालेल्या आहेत, उंची वाढवलेली आहे, पार्किंगची सोय झालेली आहे. आता कोणीतरी विचारलं टॉयलेट, AC 2 टॉयलेट आपले भारतामध्ये पहिले ठाण्याला मान मिळाला. अशी अनेक उपयोग आहेत. परंतु आता आपल्याला सर्वात भांडू नका,
चिंतेचा विषय आहे तो काय आहे ऐका, चिंतेचा विषय असा आहे, आपल्याला रेल्वे वाचायची असेल तर आपले प्रोजेक्टची कामे वेळेवर होत नाही. 5वी आणि 6वी लाईन हिची पहिली कॉस्ट होती 150 करोड, आज 400 करोड झालेली आहे. हा आपला पैसा आहे, याच्याबद्दल आपण भांडा. तसे आपल्या लक्षात आले, दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत ते लक्षात आले. ताई थोडक्यात साहेब, मला विचारायचं आहे, वागळे स्टेटमधून अनेक वेळा मतदान घेऊन अख्खी वागळे स्टेट बालेकिल्ला शिवसेनेचा म्हणून म्हणवतात. तिथं खासदारांनी काय केलंय, एक साधं तलाव आहे, त्या तलावावरती सकाळी मॉर्निंग वॉकला एवढे लोक येतात, पण तिथे जाऊन जर आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय आहे. माझी एक सगळ्यांना विनंती आहे, लोकसभा स्तरावरचे मुद्दे कृपया आपण सगळ्यांनी मांडावेत. लोकसभा स्तरावरचे मुद्दे आपण जर घेतले तर फार बरं होईल. दादा, आपण याच्यापूर्वी बोललो होतो. यस. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, ज्यांनी सत्ता उपभोगली आणि जे सत्तेत आहे त्यांना माझा प्रश्न आहे की ठाण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथे बाजूला 7 नंबर शाळा आहे, ती खाजगी संस्थेच्या घशामध्ये टाकलेली आहे आणि ते लिहिलेलं आहे की जितो एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट. 7 नंबर शाळा जर महानगरपालिकेच्या स्वतःची व्यवस्था आहे ते सांगतो. बाजूला उतलसं प्रभाग समिती आहे. गेल्या वर्षी 357 लोकांची घरं तोडण्यात आलेली, कुठल्याही व्यक्तीने तिथे येऊन लोकांची घरं वाचवलेली नाहीत. मुद्दा लक्षात आला आपला. ताई थोडक्यात. मी वागळे स्टेट विभागात राहते, पालकमंत्र्यांचा विभाग आहे तिथे. 4-4 दिवस आमच्या इथे पाणी येत नाहीये. लोकसभा ठीक आहे, हरकत नाही, पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे, लोकसभा स्तरावरचे मुद्दे असले पाहिजे. लोकसभा स्तरावरचे. ठीक साहेब, वागळे स्टेटमध्ये मी राहतोय, खासदार साहेबांनी वागळे स्टेटमध्ये एकही काम दाखवा की त्यांनी केलंय म्हणून. ठीक, हरकत. थोडक्यात साहेब, मी चेंदणी कोळीवाड्यामध्ये राहतो. मी तिकडचा कोळी भूमिपुत्र आहे. 1853ला जेव्हा चेंदणी कोळीवाड्याच्या इकडनं पहिली रेल्वे झाली, आत्ता जे विस्थापित लोक झालीत, खासदारांना विचारता विस्थापित लोक झाली त्यांना किती जागा देण्यात, आणि सीआरजेडच्या विरोधात आमची काय असतात. सीआरजेडचं काय झालं आपण. ताई थोडक्यात, अगदी थोडं. मी माजिवडा गावातून बोलते. खासदार साहेबांना एकच विनंती आहे, गेले 2006 पासून धोकादायक म्हणून बिल्डिंग तोडलेल्या आहेत, लोकांना तात्पुरता स्थलांतरित केलंय, पण आज 2019 पर्यंत त्या जागेत घरं मांडली गेली नाहीये. तशा लोकांसाठी तुम्ही आता काय करणार. ठीक, अनेक मुद्दे आहेत, आपण या सगळ्यांना विचारूयात. एक महत्त्वाचा प्रश्न, मल्लिकार्जुन पुजारी आपल्यापासून सुरुवात करतो. तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय आहेत? वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं? वंचित बहुजन आघाडीला याच्यासाठी निवडून दिलं पाहिजे. आपण ताई, माझी एक विनंती, आपण सर्व महिला भगिनींना, लाखो लोक तुम्हाला टीव्हीवर बघतायत, प्लीज आपण शांतपणे कार्यक्रम ऐकूयात, लोकांचे प्रश्न मांडूयात. सर्वप्रथम मी एकच प्रश्न उपस्थित करतो इथल्या जनतेला, का BJPचे सगळे खासदार म्हणतात का पुढं निवडून दिलं तरी आपल्याला जो गर्व असला, देशात गर्वाचा जो आपला संविधान आहे, तो संविधान ही BJP सरकार बदलण्याची भाषा करते. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता आपले मित्र म्हणतात खासदारांनी विकास केलं. खासदारांनी जर विकास केला असता तर नवी मुंबईतील भूमिपुत्र आज मतदानाला बहिष्कार घातला नसता. ठीक. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, आज आमच्या नवी मुंबईतील दगडखाणी ह्याच शिवसेना BJP सरकारनं बंद करून लाखो कामगारांना देशोधडीला लावलेले आहेत. ठीक. नरेश मस्के, एवढाच वेळ आपल्याकडे, वेळ थोडा आहे. तुमच्या खासदारांची वैशिष्ट्य काय? राजन विचारेंची वैशिष्ट्य काय? तुमच्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय? का निवडून द्यायचं त्यांना? राजन विचारे म्हणजे काम करणारा माणूस, विकास करणारा माणूस. वैयक्तिक टीका प्लीज नको, आपण ऐकत, वेळ थोडा आहे माझ्याकडे, प्लीज. नगरसेवक ते महापौर ते आमदार ते खासदार असा प्रवास करणारा, जनाधार असलेला माणूस, जनतेचा पाठिंबा असणारा माणूस. आणि शिवसेना भाजपा युती म्हणजे देशाची सुरक्षा. नरेंद्र मोदी यांना मत, राजन विचारे यांना मत म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठी शिवसेना भाजपा युतीचं मतदान हे फार महत्वाचं आहे. बाकीचे सगळे विषय वेगळे आहेत, परंतु देशाची सुरक्षितता म्हणजे एकमेव नरेंद्र मोदी. ठीक. आपल्या आनंद परांजपेंची वैशिष्ट्य काय? आनंद परांजपेंना का निवडून द्यायचं? सत्य म्हणजे तर साहेब, माझी एक विनंती, आता नाही दादा, प्लीज. सत्य म्हणजे वेल क्वालिफाईड, विषयाचा जाणीव ऐकून घेण्याची मानसिकता असलेला आहे. तो खासदार एक दुसऱ्या पक्षात होता, त्यांनी तिथे परफॉर्म केलंय, किती प्रश्न विचारले, सभागृहात चर्चेला किती सहभाग घेतला हे आनंद परांजपेंनी, आणि प्रश्न कसे उद्भवून ते प्रश्न सोडवले आनंद परांजपेंनी पार्लिमेंटमध्ये तरी सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे जे खासदारकडे मत मागतात ते किती वेळा बोलले
किती वेळा लोकांच्या संपर्कात होते, आपली किती वैशिष्ट्य वेळा सांगा. संपर्कात लोक ऐकतात, होते. तुमची वैशिष्ट्य आज आज तुम्हाला का निवडून द्यायचं? आज आज खरोखर ठाणेकर जनता यांचा अहंकार तोडणार आहेत. बंटी बबलीचा सरकार, बाळासाहेबांना विसर पडलेला सरकार जे 5 वर्ष भांडत होते. आनंद परांजपेला कोपरी ब्रिज, नवीन ठाणे, त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. 5 वर्ष सत्तेत काही करू शकले नाही. हेल्थ मिनिस्ट्री पण यांच्याकडे मागील 1 वर्षापासून. त्याच्यानंतर मीरा भाईंचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, आनंद परांजपेला सर्व बाबतीत जाणीव आहे. शिकलेला, नागरिकांमध्ये राहिलेला आणि सभागृहात बिंदास बिना बिदकपणे बोलणारा खासदार म्हणून आपण पाहिलेला आहे. परत त्याला निवडून द्यायला पाहिजे. ठाणे लोकसभा मतदारसंघामधले अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले. बहुतांश प्रश्नांची उत्तरं मिळाली, मात्र ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. नरेशजी, वेळ संपली, मला माफ करा, पण ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं या नेत्यांनी, उमेदवारांनी मांडलेल्या मुद्द्यांवरती अत्यंत गांभीर्यानं भरघोस मतदान करावं असं आवाहन आम्ही आपल्याला करतो. आजच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या रणसंग्राममध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.